नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मागच्या 2 आठवड्यापासून आपल्या चॅनलवर मेन चॅनलवर एक पण व्हिडिओ नाही आला। त्याचं कारण असं आहे की मी थोडासा आजारी पडलो, थोडासा काय जास्तच आजारी पडलो। मला तर मागच्या 4-5 दिवसात नीट बोलायला येत नव्हतं। सर्दी अजून पण आहे, थोडासा आवाजात चेंज पण आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकलीच नाही, बनवायलाच येणं झाले। आणि आता म्हणलं की ठीक आहे, ब्लॉगमध्ये आपण थोडंसं कसं दाखवायला लागतो ना, जेन्युइन पण वाटला पाहिजे ब्लॉग आपला, कारण मी एकदम जेन्युइन ब्लॉगर पण नाही का तुमचा, सगळ्यांचा लाडका, सगळी गाणी वाजणार। तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी काल मी मुंबई म्हणजे बांद्रा टर्मिनलचा माझ्या भावाला सोडायला गेलो, तो मनालीला गेला ना तिकडे। तर माघारी येताना मला सबस्क्रायबर भेटली माझे, ठीक आहे। तर मुंबईमध्ये पण आपले व्हिडिओ लोक बघते, बघून लय भारी वाटलं मला। तर जाऊ दे ते गोष्ट नंतर, मी तुम्हाला नंतरच्या एखाद्या ब्लॉगमध्ये किंवा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतेल्यास इंस्टाग्रामला फॉलो करा, त्यासाठी @the ओमकार बल्लाळ, तिकडे मी मिनी ब्लॉग टाकत असतो एकदम फनी वेमध्ये। तर आता काय ना, माझा कसा झाला आहे जाम, पूर्ण खोकला पण लय येतोय। आणि मी मधाचं बोट मध पण खाल्ला 2 दिवस, पण त्याचा काही इफेक्ट नाही झाला। मग शेवटी मी औषध आणलं नाही, दिलं मला माझ्या भावानं। तर म्हणलं ठीक आहे, प्रूफ पण दिसला पाहिजे ना लोकांना। एक काम करतो, आधी मी पाणी पितो, कारण खोकल्यात औषध पिल्यावर नंतर पाणी पित नाही। ह्याच्यामुळे मी जास्त फिरत नाही, कारण लय फिरलं की मग असं आजारी पडतं, औषध प्यायला लागतं। जर माझा खोकला राहिला तर ह्या रविवारी व्हिडिओ येईल। आवाजामध्ये थोडाफार फरक पडला तर, कारण पूर्ण घसा गेला आहे। आणि जर नाही व्हिडिओ आला तर समजून जावा की मी अजून पण आजारीच आहे। पण मोस्ट प्रोबॅबली मी ट्राय करेन की जेवढं होतं होईल एवढं लवकरात लवकर रिकवर होऊ आणि व्हिडिओ टाकेन रविवारी। बराच एक इंटरेस्टिंग टॉपिक होता व्हिडिओ रविवारी टाकायचा, पण काय झालं ना, मी इकडं असल्यामुळं शूट पण करायला थोडा प्रॉब्लेम येतोय आणि बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी येतात। आय होप तुम्ही मला समजून घ्याल। तर जुन्या घराचं नवीन कन्स्ट्रक्शन बघायला आलो आहे आम्ही, आणि मंदिर वगैरे सगळं एकदम ह्यावेळेस काय केलं आहे ना, पूर्ण थीमच पांढरी करून टाकली घराची। म्हणजे पहिले एक स्काय ब्लू आणि पांढऱ्या कलरचं होतं, पण यावेळेस सगळं व्हाईट आणि ग्रेमध्ये करायचं ठरलं आहे। मस्त दिसतंय ना सगळं एकदम। हे टीव्हीचं युनिट पण आहे, आणि मेन गोष्ट म्हणजे हे सगळं घरी डिझाईन केलं आहे। नो आर्किटेक्चर नीडेड, आर्किटेक्चर का जॉब भी खतरे में आहे। आमच्या घरच्यांचं कसं माहिती आहे का, मेरे को सब आता है त्या टाईपचं हे सगळं। किचनचं बघा, हे पण सगळं डिझाईन घरीच केलेलं होतं पूर्ण, फक्त जाऊन ऑर्डर दिली ते असं बनवायचं, असं करायचं। हे बाकी सगळ्या डिझाईन घरीच बनवलं होतं। हे बेडरूमचं हे आधीच थोडंसं मॉडिफिकेशन केलं, बाकी काय नाही, बाकी सगळं आधीचंच होतं। बेड थोडासा वाढवला आहे फक्त, आणि ग्रिल्स, आणि हे POPचं एक, ह्यात पण काय डिझाईन केली नाही, प्लेन एकदम सगळं। टाईम बघा, आता 5:45 वाजले, आताच मी घरी पोचले। मजा आली पण ठीक आहे। आता मी राहिलेल्या व्हिडिओची माझी स्क्रिप्ट लिहिणार आहे, जे मला रविवारी टाकायच्या मेन चॅनलवर। तुम्ही जर तिकडच्या व्हिडिओ बघितले नसलं तर बघायला इंटरेस्टिंग व्हिडिओ चालू आहेत तिकडं। आणि कोणाच तरी लग्न झालं आहे सोशल मीडियावर, त्या लग्नाचा टॉपिक आपण कव्हर करणार आहे। म्हणजे सगळ्यांची इच्छा होती, माझं काय असं म्हणणं नव्हतं की मला त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे, पण लय लोकांची इच्छा होती की बनव भावा। मग तुमचा भाव कशासाठी बसला आहे, व्हिडिओ बनवायलाच बसला आहे। तर ठीक आहे, मी जाऊन स्क्रिप्ट लिहितो, आणि राहिलेली पण थोडीफार काम आहे ती करतो। व्हिडिओ एडिट झाली, त्यामुळे उद्याचा ब्लॉग पण येणार आहे। 5 minutes later. सो गाईज, तर मागच्या 2-3-4 दिवसापूर्वी मी व्हिडिओज शूट करून टाकलेले आहेत। तर लास्ट टाईम अपडेट दिलता मी स्क्रिप्टिंगचा, त्याच्यानंतर मी कोणताही अपडेट शूट केला नाही, कारण मी व्हिडिओ स्क्रिप्ट एडिट शूट करण्यात बिझी होतो। त्यामुळे मी काही ब्लॉग शूट करू शकलो नाही। पण लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप मस्त रिस्पॉन्स दिला आहे। जर कोणी बघितली नसली तर जाऊन प्लीज बघा, आणि मला सांगा की व्हिडिओ कशी झाली आहे। तर मी बरा पण झालो आहे, माझी सर्दी पण बरी झाली 2-3 दिवसात। मस्त लय औषध पिलं मी, गटागट, मग लय बरा झालो मी। आणि मग तेच मग तुम्हाला अपडेट द्यायला आलो। अजून थोडीशी सर्दी आहे मला, तशी म्हणा गेली चालायचं ओलीचं। व्हिडिओ बघा बरं का, मला ती लय मेहनत लागली त्यासाठी, आणि माझा बॅकग्राऊंड चेंज झाला आहे थोडासा, तर ते थोडंसं तुम्ही समजून घ्या अशी माझी इच्छा आहे। बाकी ठीक आहे। तर मी जेवण वगैरे टायमावर करतो या, आणि माझं सगळं मस्त चाललं आहे। म्हणजे जिंदगीत माझ्या सगळं व्यवस्थित चालू आहे। दुःख आहे थोडंसं, पण मी त्या दुःखाला काय जास्त भाव देत नाही। जिंदगीत सगळ्यांच्याच दुःख असतं। किडा उठला आहे तुझा, मध्ये बोलल्यामुळे माझं डिस्टर्ब झालं बरं का ओलीचं।
पण असंच आहे माझं. आता कसं मी तुम्हाला सांगू, हे 4-5 मिनटाचा व्लॉग झाला असेल, तुम्हाला लय वाटतं की मी त्याच्या तुम्हाला वाटतं की मी 20-30 मिनटाचा व्लॉग बनवून टाकावं. पण ही जिंदगी कशी झाली माहिती आहे का, ही माझ्या अराऊंड फिरणं झाली. मी दुसऱ्यांच्या अराऊंड फिरतोय. म्हणजे ब्लॉग म्हणजे काय असतं की माझ्या अराऊंड जे चाललंय ते मी तुम्हाला दाखवायला पाहिजे. माझं झालं आहे चंद्रासारखं. मी फिरतोय पृथ्वीभोवतीन, पृथ्वी फिरती सूर्याभोवतीन माझंच वाटून लागले. 50 वेळा खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण लागतं, तशी माझी अवस्था झाली. मग त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत होतो की म्हणजे मी डेली ब्लॉग जर शूट केला किंवा मग 20-30 मिनटाचा ब्लॉग टाकला तर ते माझ्या अराऊंड पाहिजे, तर त्याला काहीतरी महत्त्व आहे. नाही तर दुसऱ्याच्या अराऊंड ज्या गोष्टी होत्या त्या ती दाखवून मी मग तुम्हाला त्यात काय मजा येणार. मग माझा तरी व्लॉग म्हणण्यात काय अर्थ आहे की मी काय 4 वर्षाने स्वतःला बघणार म्हणणार याची आयला हे होता त्यो जो दुसऱ्याच्या भोवती फिरायचा आणि ब्लॉग बनवून टाकायचा. ह्याच्या जिंदगीत काय झालं खेळ. तर असा यो विषय आहे ओव्हरऑल. तर माझी सर्दी चांगली झाली एवढंच मला तुम्हाला अपडेट द्यायचा होता. व्हिडिओला बी लई मजा आली. आणि मग मला कसं झालं आहे माहिती आहे का, मला आली मजा व्हिडिओ बनवायला. आणि आता मी जाणार आहे 15 तारखेला. आता होळी बी आहे 2 दिवसानंतर. ही होळीच्या आधी 2 दिवसाच्या आधीचा अपडेट आहे अराऊंड मी. आणि 16 तारखेला मी क्रिएटर लोकांना भेटायला जाणार आहे पुण्यात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, लय मोठा व्लॉग मी एका दिवस मेन चॅनलवरच टाकेन. थांबा जरा केस नीट करू द्या माझी सांगा. आणि हे बघायचे का, मुरळी दाखवतो तुम्हाला. थांबा मुरळी दाखवतो. हे बघा मुरळी करा. वा 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 कशी नाचते माझ्यासाठी. तर असं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो मी, मला एंटरटेनमेंटची कमी नाही. असं मी लाईव्ह एकदम परफॉर्मन्स करणारी माणसं ठेवली ती माझ्यासाठी. अशी मी यूट्यूबवर किंवा ह्याच्यावर बघत नाही. नाच असं म्हणायला कसं आहे असा विषय आहे. तर आता जेवायला समधी बाहेर गेलती. एका जाग्यावर जेवण होतं, म्हणजे मावशीच्याच घरी जेवण आहे म्हणून सगळी जेवायला गेलती. आणि मग मी सकाळी खाल्लेली व्हेज बिर्याणी मरणाशी. ही बघा ढेली कशी फुगली बाबा. आणि मला काय आता खायची इच्छा नाही म्हणून मी गेलो नाही. मी बसलेलो इथंच. आणि ह्याला अभ्यास आहे म्हणून हे इथं बसले ना. अभ्यासाच्या नावाखाली झालं आहे इथं मधून मंजुरी काय त्याला म्हणते ते प्राजक्ता साळी माळी अक्का विचार करा पक्का आणि ह्याच्यावर मारा शिक्का. तर आता मी काय करतो, एवढं झालं आहे माझं 3-4 मिनटाचं बोलणं. तर मी आता ह्या कॅमेरा बंद करतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, एक लाईक ठोकायचे, एक शेअर तर नका करू. शेअर करण्यासारखं काय तर ही माझी जिंदगी आहे, कोणाला ह्याच्यात काय इंटरेस्ट येणार आहे. आणि तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मजा येते. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला की माझा अजून एक चॅनल आहे त्याच्यावर चालती 1000 सबस्क्रायबर पूर्ण. आता तो मॉनिटाईज नाही झाला, पण मी जी क्रिएटरला भेटणार आहे ती ब्लॉग तिकडं टाकणार आहे. कारण मी ती बनवणार आहे जरा जास्त इंटरेस्टिंग. किंवा मग मी सगळी गाणी वाजण्यावर पण टाकेन. जर तुम्हाला माहीत नसेल तर सगळी गाणी वाजणार म्हणून माझं एक रोस्टिंगचा चॅनल आहे. त्याच्यावर तुम्ही जावा आणि तो सबस्क्राईब करा, त्याची घंटी अशी वाजवा. मग तुम्हाला येतील नोटिफिकेशन आणि मग त्या व्हिडिओ बघून तुम्हाला येईल मजा. असा विषय आहे. तर बघा कसं आहे, गरमी लय झाली इकडं. आता ही मार्चच्या सुरुवातीला जर एवढी वाट लागली गरमीनं तर मला वाटतंय पोरा गक्की तर लय विषय होईल आता. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जूनपर्यंत तर घामाच्या दारात लागतात. हे बघा. तर असा विषय आहे. तर तुम्ही सगळ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.